नमस्कार मित्रांनो, आपल्या या MPSC हॅक्स एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. जसं की मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपण एक सिरीज चालू केलेली आहे बॉम्बे हायकोर्टसाठी. तर मित्रांनो, यामध्ये आजचा आपला विषय आहे कम्प्युटर. तर चला चालू करूया. पहिला क्वेश्चन आहे, अ हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाईंड प्रॉपर्टीज ऑफ. याचा आन्सर आहे मित्रांनो ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर. फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ॲलन ट्युरिंग. ॲलन ट्युरिंग हे फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर आहेत. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेजेस डेव्हलप्ड वॉज फॉरट्रेन. द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज फॉरट्रेन. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, व्हिडिओ स्टँड्स फॉर. व्हिडिओ स्टँड्स फॉर. तर या मित्रांनो याचा आन्सर आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. पाचवा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज यूज्ड टू कट द सिलेक्ट टेक्स्ट इन MS Word 2010. याचा आन्सर आहे मित्रांनो Ctrl+X. Ctrl+X. त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे, द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर सुपर कम्प्युटर्स. त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे, विच लँग्वेज इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. विच लँग्वेज इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मित्रांनो इथं त्यांनी आपल्याला एक फिक्स आन्सर दिलेला नाही आहे. त्याने दोन आन्सर सांगितलेले आहेत. त्यातलं एक आहे C++ आणि दुसरं आहे प्रोलॉग. त्यानंतर आठवा क्वेश्चन आहे, द चिप यूज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ. द चिप यूज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ सिलिकॉन. याचा आन्सर आहे सिलिकॉन. त्यानंतर नववा क्वेश्चन आहे, ULSI स्टँड्स फॉर. ULSI स्टँड्स फॉर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. हे त्याचा आन्सर आहे मित्रांनो अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे, थर्ड जनरेशन कम्प्युटर वेअर बेस्ड ऑन. थर्ड जनरेशन कम्प्युटर वेअर बेस्ड ऑन. तर मित्रांनो याचा आन्सर आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. इंटिग्रेटेड सर्किट्स. त्यानंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपले कम्प्युटरचे 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत आजच्या सिरीजमधले. आणि मित्रांनो तुम्हाला जर बाकीच्या सब्जेक्टची सिरीज फॉलो करायची असेल, जर बाकीच्या सब्जेक्टचे PYQ व्यवस्थित करायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जसे की आत्ता आपण इथं 10 क्वेश्चन पाहिले आहेत. तर हे पहा मित्रांनो, आपल्याला 10 क्वेश्चन्समध्ये 2 क्वेश्चन असे आहेत ज्यामध्ये त्यांनी आपल्याला लॉंग फॉर्म विचारला आहे. एकाच 10 मार्काच्या क्वेश्चन सिरीजमध्ये त्यांनी आपल्याला 2 क्वेश्चन नुसते लॉंग फॉर्मसाठी विचारलेले आहेत. तर मित्रांनो मग लॉंग फॉर्म आपल्याला करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जसं की मॉडर्न कम्प्युटर कोणी बनवलं, सुपर कम्प्युटर कोणी बनवलं, त्याचे फादर ऑफ जसं की मॉडर्न कम्प्युटर असं इथं विचारलं गेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला हा टॉपिकही महत्त्वाचा आहे, तोही आपल्याला करून ठेवायचा आहे. त्यानंतर जसं की कम्प्युटरच्या लँग्वेजेस, त्याच्यानंतर शॉर्टकट कीज, त्यानंतर कम्प्युटरमध्ये आता नवीन जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वरती जे क्वेश्चन येत आहेत AI रिलेटेड, ते आपण करून ठेवले पाहिजेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही आजची कम्प्युटरच्या क्वेश्चन्सची सिरीज संपलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बाकीच्या सब्जेक्टच्या सिरीज जर पाहिल्या नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि आपल्या MPSC हॅक्स या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.